नमस्कार, मी आहे शुक्राची चांदणी आर.जे. स्वाती आणि आज आपल्यासोबत अतिशय वेगळं असं व्यक्तिमत्व मी घेऊन आले आहे, ते पण वर्ल्ड रेडिओ डे निमित्त. खरं तर हे व्यवसायाने जरी डॉक्टर असले, तरी पण अतिशय कलारसिक असं व्यक्तिमत्व आणि त्यांनीच ह्या आपल्या रेडिओ देवगिरीची उभारणी केली. आपण असं म्हणायला हरकत नाही, की रेडिओ देवगिरीचे जनक आज आपल्यासोबत आहेत. मी डॉक्टर दिवाकर कुलकर्णी सरांचं मनापासून रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. एकदम सगळ्यांना या आपल्या जागतिक रेडिओ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थोडंसं दुरुस्त करायला पाहिजे. आपली जी संस्था आहे सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, तर ते एका समूहाने निर्माण केलेली ती संस्था आहे. त्याच्यामुळे या संस्थेमध्ये जे काही होतं, झालेलं आहे किंवा होणार आहे, ते काही असं कोणा एका माणसाचं नसतं, तर ते आपल्या सगळ्या संस्थेचं असतं, टीमचं असतं. तर असं रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा असं जे आहे आपलं, तर त्याचा निर्माता वगैरे मी काही नाही आहे. तर या रेडिओची संकल्पना आली आणि तिला साकार करण्यामध्ये थोडाफार सहभाग मला देता आलेला आहे. एवढंच फक्त आपण सगळ्यांनी म्हणजे सगळ्या आदरणीय श्रोत्यांनी पण लक्षात घ्यावं आणि आपण पण लक्षात घ्यावं. सर, खरं तर सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळामध्ये हा रेडिओ आणण्याची संकल्पनाच मुळात तुमची असल्यामुळे तुम्ही जनक आहेत हे म्हणायला हरकत नाही. असं मला तरी वाटतं हां सर. आणि आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न म्हणजे तुमच्या मनात असं का आलं सर, की आपल्याकडे रेडिओ असायला हवा? आपली जी संस्था आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आणि मग त्याच्या अंतर्गत सुरू झालेली आपली सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ. तर हे सगळं जे काम आहे ते एका विशिष्ट राष्ट्रीय विचारांनी प्रेरित अशा प्रकारचं काम आहे. म्हणजे समाजामध्ये राष्ट्रीयता निर्माण झाली पाहिजे, समाजभक्ती निर्माण झाली पाहिजे, समाजामधले सगळे दोष नष्ट झाले पाहिजेत आणि एकसंघ समाज ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भेदाभेद नाही आहेत आणि जो संपन्न अशा प्रकारचा समाज आहे, हा निर्माण करण्याची प्रेरणा आहे या राष्ट्रीय विचारांच्या मध्ये. त्याच्यातूनच 1989ला आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचा प्रारंभ झाला आणि मग समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतात किंवा आपण असं म्हणू की समाज मन घडतं, तर ते घडवण्यासाठी अनेक प्रकारचे घटक हे कारणीभूत असतात. प्रसारमाध्यमांचा प्रभाव हा समाजावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडत असतो. अगदी बरोबर. शासन प्रयत्न करतं त्यांच्या बाजूनी की सकारात्मक विचार सगळ्या समाजापर्यंत या सगळ्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जावेत आणि मग म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शासनाच्या येतात. ज्या राष्ट्रीय विचारांची प्रेरणा आपल्याला आहे त्या राष्ट्रीय विचारांचा उद्गम हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या एका संघटनेमधून झालेला आहे. तर संघामध्ये अनेक प्रकारची कामं असतात. त्यातलं एक जे काम आहे ते प्रचार विभाग याच्या अंतर्गत चालतं. 2013मध्ये संघाच्याच माध्यमातून मुंबईला एक कार्यशाळा झाली आणि त्या कार्यशाळेमध्ये आपल्या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मला सहभागी होता आलं. कार्यशाळेचा विषय असा होता की संपूर्ण देशभरामध्ये जे समूह रेडिओ आहेत, समूह आकाशवाणी केंद्र, कम्युनिटी रेडिओ सेंटर्स, तर त्याच्या संदर्भामध्ये माहिती देणं आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्या आपल्या म्हणजे या राष्ट्रीय विचाराने प्रभावित झालेले जेवढे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत, अशा काही जणांना त्या प्रचार विभागाच्या अंतर्गत बोलवलेलं होतं आणि मग तिथे केंद्र सरकारची ही जी कम्युनिटी रेडिओची योजना आहे, ज्याला आपण समूह आकाशवाणी केंद्र असं म्हणू मराठीमध्ये, तर त्याच्या संदर्भातली सविस्तर माहिती त्यांनी सांगितली. संपूर्ण देशभरामध्ये अशा रेडिओचं जाळं हे पसरलेलं होतं तेव्हा देखील आजही आहे आणि चांगल्या संस्थांनी याच्यामध्ये यायला पाहिजे. चांगल्या विचारांच्या मंडळींनी अशा प्रकारचे हे रेडिओ केंद्र चालवले पाहिजेत असा आग्रह तिथे धरला गेला. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ही जी संस्था आहे ती समाजाच्या आधाराने चालणारी संस्था आहे. आपल्या संस्थेच्या कामाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण लोकसहभाग हा आपल्या संस्थेचा आत्मा आहे. अगदी बरोबर. आणि केंद्र शासनाची ही जी कम्युनिटी रेडिओ संकल्पना आहे ती देखील लोकसहभागाचीच आहे असं त्या कार्यशाळेहून आल्यानंतर जेव्हा संस्थेमध्ये त्याचं निवेदन झालं आणि मग संस्थेमधल्या सगळ्याच प्रमुख मंडळींना असं वाटलं की आपण या कम्युनिटी रेडिओ या विषयामध्ये जायला हरकत नाही आणि मग आपण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेलो.
या सगळ्या विषयाच्या. असं साधारणपणे ही प्रक्रिया जी आहे ती अशी झालेली आहे. सर, खरं तर तुम्ही डॉक्टर, पण कला साहित्यामध्ये तुमचा रस आम्ही रोज बघत असतो आणि हा रस कुठे ना कुठे याला कारणीभूत होता का? निश्चितच. म्हणजे एखादा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा काम करत असतो, तेव्हा आपल्याकडचं जे काही आहे त्याला वृद्धिंगत करायचं असेल, तर मग ते वृद्धिंगत करण्यासाठी व्यासंग जोपासावे लागतात सगळ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना. तसं वाचनाचा व्यासंग किंवा वाचनाची आवड ही व्यक्तिशः मला भरपूर होती आणि म्हणून मग असं वाटलं की जरा वाचावं, आपण चांगलं वाचावं, दर्जेदार वाचावं. मग ते वाचत गेलो हळूहळू आणि त्याच्यातूनच ही सगळी निर्माण झाली आवड. लोककला हा जो भाग आहे आपल्याकडचा, परंपरेने हजारो वर्ष समाज त्या कलेला जोपासतो. त्याचं कुठेही एका अर्थाने प्रशिक्षण केंद्र ज्याला आपण म्हणू आजकालच्या भाषेमध्ये, तसं खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे असं काही आपल्याला दिसत नाही. पण या ज्या कला आहेत त्या समाजाने जोपासलेल्या कला आहेत सगळ्या आपल्याकडच्या प्रामुख्याने. आणि मग लोककलांच्या बरोबर शास्त्रीय प्रकार पण आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी प्रशिक्षण संस्था आहेत, अनेक प्रकारची घराणी आहेत गायनाच्या विषयामध्ये प्रामुख्याने. परंतु हे दोन्ही अंगाने, म्हणजे लोककलेच्या अंगाने देखील आणि शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा सगळ्याच विषयांमधले सगळेच कला प्रकार हे आपले जोपासले जातात. तर हे वाचन करत असताना जे काही आलं समोर, त्याच्यामधून मग ती आवड निर्माण झाली थोडीफार, जी काही असेल ती, असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर सर. जसं सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ हे समाज कार्यामध्ये लोककला, लोकसहभाग यांचा विचार करून कार्य करतं. तसंच कम्युनिटी रेडिओसुद्धा लोककला, लोकसहभाग याच्यासाठी काम करत असतं. परंतु मला असं वाटतं की आपला जो कम्युनिटी रेडिओ आहे, रेडिओ देवगिरी 91.2 FM, हा आपल्या ह्याच विचारांनी प्रेरित होऊन अतिशय दर्जेदार असे उपक्रम ह्याच्यावर घेत असतो. आपली मुलाखत असेल, कार्यक्रम असेल, त्यामध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतील, हे सर्व काही आपण एका दर्जाने लोककलेचा, लोकसंस्कृतीचा वारसा जपतच करत असतो. जसं की आपल्या इथे जेजुरीसारखंच खंडोबा मंदिर आहे, जे अतिशय जुनं 400-500 वर्षांपूर्वीचं आहे. बरोबर. तिथे जागरण गोंधळ हा प्रकार आजही तितक्याच आनंदाने आणि तितक्याच परंपरेने केला जातो. नवदाम्पत्य तिथे आजही पूजनीय अशा खंडोबाला दर्शन घेण्यासाठी जातात आणि लोकही त्याच्यामध्ये तितका सहभाग घेतो. परंतु ह्याची नोंद आपल्या रेडिओवर, आणि मला वाटतं फक्त आपल्या रेडिओवरच घेतली जाते असंही दिसतं. तर ह्याबाबत आपले काय विचार आहेत सर? म्हणजे जेव्हा कम्युनिटी रेडिओ असा शब्दप्रयोग येतो, समूह आकाशवाणी केंद्र, त्यावेळेस ही गोष्ट स्पष्ट आहे. म्हणजे सरकारी रेडिओ केंद्र पण आहेत आपल्याकडे, हो, म्हणजे ज्याला आकाशवाणी केंद्र आपण म्हणतो. तर त्या आकाशवाणी केंद्रांच्या मध्ये जर एखाद्या सामान्य व्यक्तीला जायचं असेल तर त्याला बरेच अडथळे पार करावे लागतात. त्याला काही परीक्षा द्याव्या लागतात, त्याला काही विशिष्ट प्रकारची गुणवत्ता अर्जित करावी लागते आणि मग तिथे खूप मोठी प्रतीक्षा यादी पण असते. खरे. समाजामध्ये खूप लोक आहेत, कलाकार, आणि म्हणून मग सामान्य माणसाला अशा प्रकारची संधी मिळणं आकाशवाणी केंद्रावरती हे दुरापास्त होतं. म्हणून मग केंद्र सरकारने ही योजना आणली आणि त्याला कम्युनिटी रेडिओ असं नाव दिलं. म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या माध्यमातून आणि लोकांच्या सहभागाने चालवलेला हा कम्युनिटी रेडिओ आहे. आणि म्हणून मग जेव्हा रेडिओ सुरू करण्याचा विषय आला तर मग या रेडिओला नाव काय द्यायचं असा विषय आला चर्चेमध्ये. स्वाभाविकपणे आपल्या छत्रपती संभाजीनगरचा एक मोठा इतिहास आहे आणि देवगिरी किल्ल्यासारखा अतिशय प्राचीन असा किल्ला, यादवकालीन अतिशय अभेद्य अशा प्रकारचा किल्ला, आणि तो आपल्याच भागामध्ये निर्माण झालेला आहे. पण हा केवळ एक किल्ला आहे असं नाही, किंवा हे एक केवळ राजघराणा आहे असं नाही आहे. तर या देवगिरी किल्ल्याच्या माध्यमातून जी काही कला जोपासना झाली या भागामध्ये, तर संगीत रत्नाकर सारखा ग्रंथ शास्त्रीय नृत्यामधला हा त्याच देवगिरी किल्ल्यामध्ये निर्माण झाला. आणि असं सगळं असताना मग या रेडिओला नाव द्यायचं ठरवलं आपण, रेडिओ देवगिरी. मग सरकारने त्याला जे काही फ्रिक्वेन्सी अलॉट केली आपल्याला, ध्वनिलहरी ज्या मिळाल्या त्या 91.2 असं ते झालं. मुळामध्ये लोकसंस्कृती आणि जनसहभाग या दोन गोष्टी असल्यामुळे मग आपण ही जी टॅगलाईन जी असते, आपलं एका अर्थाने ज्याला घोषवाक्य म्हणू आपल्या रेडिओचं, हो, तर ते पण मग वारसा लोकसंस्कृतीचा. तर आम्हाला घडवायचं काय आहे, तर लोकसंस्कृतीला प्रोत्साहन द्यायचं आहे. लोकांनी चालवलेला, लोकांच्यासाठी, लोकांच्या सहभागातून असलेला हा कम्युनिटी रेडिओ असल्यामुळे मग त्याला रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा
असं नाव आणि नाव ही तयार झालं. संकल्पना एका अर्थाने त्याची विकसित होत गेली या सगळ्या हो. विषयाची. मग ही एक प्रक्रिया असते अशा प्रकारचं एखाद्या संस्थेमध्ये जेव्हा नवीन काम सुरू होतं. आणि मी जसं म्हटलं सुरुवातीला की ते काही एकाच्या कोणाच्या डोक्यातून येते असं नाही, टीम असते त्याच्या पाठीमागे. मग सामूहिक चिंतन होतं त्याचं. मग कोणीतरी म्हणतं नाही हे करू हे करू हे करू, मग बरोबर. सगळ्यांचेच त्याच्यामध्ये येतात दृष्टिकोन आणि मग एक छान त्याचं जे काही एका अर्थाने सुपरिणाम आहे तर ते आपल्या रेडिओ देवगिरीचं जे नाव आहे ते देखील अशाच पद्धतीने त्याच्या घोषवाक्यासहित हे निर्माण झालेलं आहे. आज खरं तर आमच्या श्रोत्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. अनेक जण मला विचारत असतात, की मॅडम तुमच्या रेडिओचं नाव रेडिओ देवगिरी का आहे? तर आज मला वाटतं पूर्णपणे शंका निरसन झालेलं असावं. आणि सर जसं आपण सांगितलंत, की आपलं घोषवाक्य हे वारसा लोकसंस्कृतीचा आहे. तर याच्या मागे मुख्य उद्देश हा होता, की आपल्या लोकपरंपरेने ज्या संस्कृती चालत आलेल्या आहेत, ज्या आजच्या काळात थोडंसं लोप पावत चालल्या आहेत, त्यांचं जतन करणं हाच मुख्य उद्देश ठेवून हा रेडिओ कामाला लागला. आणि त्यामध्ये सर असतील, संस्थेची इतर अधिकारी असतील, यांचा पण एकच उद्देश राहिला, की श्रोत्यांपर्यंत चांगल्यात चांगले दर्जेदार कार्यक्रम जावेत. आणि याबाबत सर मला एक विचारायचं होतं, की आपल्या मनातला असा कुठला कार्यक्रम किंवा मुलाखत जी रेडिओवर झाली आणि तुमच्या मनाला खूप भावून गेली होती, असा एक प्रसंग आम्हाला सांगा. हो हो, तुम्ही जसं आता म्हणालात ना की ह्या लोकसंस्कृतीचं किंवा लोकपरंपरेचं जतन व्हायला पाहिजे. तर केवळ जतन नाही तर त्याचं संवर्धन पण संवर्धन आपल्याला पण. करायचं आहे. बरोबर. जतन तर हा एक भाग आहे. आणि आपल्या समाजाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रतिभा जी आहे आपल्या समाजामधल्या मंडळींची ती अशा विलक्षण अशा प्रकारची प्रतिभा दिसते. आणि ती अशी एका अर्थाने ज्याला आपण असं म्हणू की दडलेली आहे, संधी मिळालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे कोणाचं लक्ष नाही आहे, असं खूपदा होतं. म्हणजे मला आठवतं की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये समरसता साहित्य संमेलन हे झालं 1997-98 साली. आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री डॉक्टर प्रभाकर मांडे हे त्याचे अध्यक्ष होते. मी त्या संमेलनाचा कार्यवाह होतो. आणि त्या काळामध्ये या भागामध्ये असलेल्या जेवढ्या लोककला आहेत किंवा लोककलाकार आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याची संधी मला मिळाली. आपल्या रेडिओ देवगिरीचे मानद संचालक राहिलेले, रेडिओच्या क्षेत्रामधलं खूप मोठं नाव आहे, आदराने आपण सगळेजण ते नाव घेतो, ते म्हणजे आदरणीय श्री लक्ष्मीकांतजी धोंड. तर ते आणि मी असं आम्ही दोघांनी त्या कालावधीमध्ये 97-98 साली या भागातल्या सगळ्या लोककलाकारांची भेट घेतली. आणि भेटत असताना आम्हाला बैठकीची लावणी असं त्या संमेलनामध्ये सादर करण्यासाठी कोणीतरी गायिका हवी होती. म्हणजे अच्छा. आणि मग ते शोधत 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 कोणीतरी सांगितलं की एक अतिशय चांगला आवाज असलेल्या बाई आहेत आपल्या शहरामध्ये, मीराताई उमप त्यांचं नाव. अच्छा. आणि मग आम्ही त्यांना भेटलो एका पत्र्याच्या खोलीमध्ये आणि त्यांचा निवास होता तेव्हा. आणि मग त्यांनी भजन म्हणायच्या त्या संत तुकडोजी महाराजांना प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलेलं आहे आणि 1 रुपया दिलेला आहे अशा त्या बाई त्यावेळेस आम्हाला भेटल्या. आणि मग त्यांनी खंजिरीवरती एक भजन आम्हाला म्हणून दाखवलं. तर ती खंजिरी ज्या पद्धतीने त्यांनी वाजवली किंवा जे भजन त्यांनी म्हटलं तर म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही, मला अजूनही त्याचं स्मरण होतं त्यांच्या त्या आवाजाचं त्या पत्र्याच्या खोलीमध्ये. आणि मला असं वाटलं की साक्षात गानकोकिळा लता बाईंचा इथे कुठेतरी वावर असावा, इतका सुंदर आवाज. आणि मग त्या आल्या त्या संमेलनामध्ये आणि नंतर आपल्याला माहिती आहे की त्या खूप मोठ्या लोककलाकार म्हणून आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित देखील झाल्या. तर अशा प्रकारचं काम हे आपल्या रेडिओच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. अशी जी एका अर्थाने समाजासमोर न आलेली प्रतिभा आहे त्या प्रतिभेला एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम हे आपल्या रेडिओने करायला पाहिजे. तर आपल्या रेडिओमध्ये जे कार्यक्रम झाले तुम्ही म्हणालात की असा कुठला एक छान कार्यक्रम आहे की ज्याच्याविषयी तुम्हाला काही सांगावं वाटेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनामध्ये ज्या 3 प्रमुख मातृवर्गाने मोठं योगदान दिलं असं एक त्रिवेणी नावाचं नाटक हे आपल्या रेडिओ देवगिरीनी आणि इथे स्नेहसावली नावाची एक संस्था आहे असं दोघांनी मिळून केलं. त्याचं जे आयोजन आहे ते आपला रेडिओ करू शकला हे सगळ्यात खूप चांगलं. म्हणजे दिवाळी पहाट कार्यक्रम असाच झाला. लोकशाहीर सुरेश जाधव, शिवशाहीर म्हणतात त्यांना, लहूशाहीर म्हणतात, तर त्यांची पण एक छान सादरीकरण त्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये झालं. तर हे पण एक खूप मोठं
एका अर्थाने आपण ज्याला म्हणू की योगदान आपल्या रेडिओचं हे निश्चितपणे आहे. याच्याशिवाय आपल्या वस्त्यांमध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या वस्त्यांमध्ये ज्या महिला आहेत, काहीतरी प्रशिक्षण घेतात आपल्या संस्थेमध्ये, एक कौशल्य स्वतः मिळवतात आणि मग त्यांना यश मिळतं त्याच्यामध्ये. अशा अनेक यशकथा ज्या आपल्या रेडिओवरती नेहमी सादर होत असतात. तर हे पण आपल्या रेडिओचं खूप चांगलं असं एक ज्याला म्हणू की योगदान समाजासाठी आपण दिलेलं आहे. 3 वर्ष झालेत आपल्या रेडिओला आता. त्याच्यामुळे हा जो प्रयोग आहे तो म्हणजे आपण सगळेजण करतो आहोत. तर ह्याला जरा अधिक गती मिळाली पाहिजे असं वाटतं. म्हणजे अगदी खरं सर. कम्युनिटी रेडिओला एक विशिष्ट मर्यादेमध्ये ऐकता येतं. तर आपला रेडिओ देवगिरी हा त्याच्या मर्यादेच्या पलीकडे सुद्धा लोकांना ऐकता यावा यासाठी आपण काय प्रयोजन केलं आहे सर? हा म्हणजे हे आता म्हणजे सरकारकडे आपण मागणी जी केलेली आहे, म्हणजे सगळ्याच कम्युनिटी रेडिओने केली संपूर्ण देशभरामधल्या. केंद्र सरकार आत्ता जे आपल्याला ट्रान्समीटर देतं, तर त्या ट्रान्समीटरची जी क्षमता आहे ती 50 वॅट्स एवढी असते. म्हणजे तर हे केवळ 15 किलोमीटरचं हवाई अंतर ज्याला म्हणता येईल, एरियल डिस्टन्स एवढं त्याच्यामध्ये कव्हर होतं. त्याच्यामुळे एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की ही मर्यादा आहे या कम्युनिटी रेडिओची. परंतु आता हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि इंटरनेट जे आहे त्याचं जाळं आता इतकं पसरलेलं आहे हो. किंवा मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेट वापरण्याची संख्या आपल्या देशामध्ये प्रचंड मोठी झाली आहे. आणि मग हा जो गुगलचा जो ॲप्सचा जो प्रयोग आहे तो आपण आपल्या रेडिओमध्ये करायचं ठरवलं आणि मग आपण एक छान ॲप तयार करून घेतलं आपल्या रेडिओचं. आणि मग ही 15 किलोमीटरची जी मर्यादा आहे ती भौगोलिक मर्यादा ही आता एका अर्थाने नष्ट झाली असं आपण म्हणू शकतो. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये, देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये, इतकंच नाही तर जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जिथे आपण इंटरनेटचा वापर करून प्ले स्टोअरवरून जर आपलं रेडिओ देवगिरीचा ॲप डाउनलोड केलं, आपल्याकडे घेतलं मोबाईलमध्ये, तर अतिशय स्वच्छ चांगल्या आवाजामध्ये आपला रेडिओ हा आपल्याला ऐकायला मिळण्याची संधी ही आपल्या रेडिओ देवगिरीने उपलब्ध करून दिलेली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आणि जी मर्यादा एका अर्थाने 50 वॅट्सच्या आपल्या ट्रान्समीटरची आहे तिला कायद्याच्या बंधनामध्ये राहून, कुठेही कायद्याचं उल्लंघन न करता, केंद्र सरकारच्या नियमांना कुठेही आपण एका अर्थाने त्याचं उल्लंघन न करता, आणि हा एक चांगला मार्ग त्याचा शोधून काढलेला आहे. आणि मला अभिनंदन करायचं आहे आपल्या टीमचं की खूप श्रोते हे ॲप त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं आहे आणि ते त्याचा आनंद पण घेतात आहे. तर या माध्यमातून मी सगळ्या श्रोत्यांना जे हा रेडिओ ऐकता आहेत त्यांना असं आवाहन करेल, विनम्र विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांनी हे ॲप डाउनलोड करावं आणि रेडिओ देवगिरीचे श्रोते व्हावं अशी मनापासून सर्वांना विनंती. अगदी खरं आहे सर. आपला रेडिओ देवगिरी हा सकाळी 7 ते रात्री 8 म्हणजे 13 तासांचं प्रसारण अगदी न थकता करत असतं आणि त्यातही जुन्या गाण्यांचा जो आनंद आहे, तुम्ही आता जसं त्रिवेणी म्हणालात तसंच ह्याचं सुद्धा एक संगम आपल्याकडे बघायला मिळतो की सर्व प्रकारची जुनी गाणी ज्यातनं खरंच भाव, अर्थ आणि त्यासोबतच प्रेमाची भावना सुद्धा व्यक्त होईल अशा शुद्ध स्वरूपातली गाणी आपल्याकडे आपण वाजवतो. आणि त्यासोबतच अजून चेरी ऑन द टॉप म्हणता येईल असे कार्यक्रम, उपक्रम, मुलाखतीसुद्धा आपल्या याच्यावर घेतल्या जातात. या निमित्ताने सर अजून म्हणजे मलाही हा योग पहिल्यांदाच आला की मला ह्या रेडिओच्या सुरुवातीची ज्यांनी नीव रचली आहे अशा सरांचा इंटरव्ह्यू घ्यायला मला मिळाला आहे. तर खरं तर सर यामध्ये मला विशेष वाटलं की जिथून आकाशवाणी केंद्रापासून ते आता ॲपपर्यंत असा एक प्रवास तुम्ही सुरू केलात आणि आता अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीजकडे आपण चाललो आहोत. तर ह्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीजचा किती फायदा आपल्या रेडिओला इथे होत असतो किंवा होणार आहे अजून? हा म्हणजे आता जी काही आधुनिकता आहे किंवा AI सारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणू, हो, तर त्याचा उपयोग करायला पाहिजे तंत्रज्ञान म्हणून. पण एक कम्युनिटी रेडिओ म्हणून अनेक मर्यादा पण आहेत. बरोबर. तर एखादं अशा प्रकारचं दैनंदिन चालणारं काम हे जेव्हा करायचं असतं, प्रामुख्याने प्रसारमाध्यमांच्या बाबतीमध्ये, म्हणजे वर्तमानपत्र काढायचं आहे, दर 8 दिवसांनी मासिक काढायचं आहे, तर साप्ताहिक काढायचं आहे, महिन्यानी मासिक काढायचं आहे. तर हे जे काही असं नियमितपणे करण्याचं जे काम असतं त्याला
ज्या पद्धतीने म्हणजे समाजाला आवडेल, श्रोत्यांना, वाचकांना आवडेल अशा प्रकारचं द्यावं पण लागतं त्याला, आणि चौफेर राहील असं पण त्याचं आणि द्यावं लागतं. त्याचा दर्जा पण विशिष्ट ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. हो. आणि हे जर समजा नाही केलं तर मग ते लोकांच्या किती आवडीला उतरेल याच्याविषयीच्या शंका असू शकतात स्वाभाविकपणे, हो. किंवा उतरत पण नाही. आणि दुसऱ्या बाजूला संसाधनांची कमतरता आहे. आर्थिक पण अडचणी आहेत अशा प्रकारचं काम करत असताना खूप हो. मोठ्या प्रमाणामध्ये. हो. आणि म्हणून या सगळ्यांच्या वरती जर मात करायची असेल तर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हा आपल्याला जास्तीत जास्त करता येऊ शकतो. परंतु हे पण आपण पाहतो की हे जे काही तंत्रज्ञान एका अर्थाने आता ॲट युअर फिंगर टिप असं म्हणतो आपण, आपल्या बोटाच्या कांडीवरती आता सगळं ज्ञान जगाचं एका अर्थाने उपलब्ध झालं आहे असं म्हणतो आपण, आणि प्रत्यक्षात ते खरंच आहे. परंतु त्याचा विवेक पण पाहिजे ते वापर करत असताना. तर रेडिओला निश्चितच त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो, आणि रेडिओचं प्रसारण अधिकात अधिक लोकांच्या उपयोगाचं, लोकांच्या आवडीचं आणि लोकांच्या ज्ञानामध्ये भर टाकणारं, आणि जे काही ह्या सगळ्या एका अर्थाने जगाच्या समोर येण्याचे जे जे मार्ग आहेत त्याच्यापासून वंचित आहेत त्यांना एक मजबूत हक्काचं स्थान मिळवून देणं, व्यासपीठ मिळवून देणं, हे आपल्या रेडिओनी याच्या माध्यमातून करायला पाहिजे. अनेक गोष्टी करता येऊ शकतात. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ते आहेच आहे. श्रोता संघ निर्माण झाले पाहिजेत आपल्या रेडिओचे. हे अगदी बरोबरच. म्हणजे आता जे श्रोते आज ऐकत आहेत रेडिओ, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं एक छोटंसं संघटन बनवावं. त्या श्रोता संघाने कार्यक्रम करावेत काही, त्याला रेडिओ देवगिरीकडून काही मदत हवी असेल तर ती त्यांनी करावी. आणि एखादी गोष्ट जेव्हा समाजामध्ये आपण घेऊन जातो त्यावेळेस त्याचे जे एका अर्थाने लाभार्थी आहेत किंवा वापरकर्ते आहेत त्यांच्याकडून अतिशय चांगल्या विधायक सूचना आणि ते पण यायला पाहिजे. ते जर आलं तर मग जनतेच्या मनात काय आहे त्याचा अंदाज घेऊन आपल्याला काही त्याच्यामध्ये चांगले बदल हे पण करता येऊ शकतात. हो. आणि सर, रेडिओ 2026ची रेडिओ डेच्या निमित्ताने थीम आहे की रेडिओ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर माझ्या मते म्हणजे मी काही दिवसांपूर्वी अजंठा एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गेले होते, तर तिथेही हाच प्रश्न उद्भवला की AI असताना आपण कितपत आता असं राहायचं आणि ह्याचा वापर करायचा. तर ह्याच्यात माझ्या पण मनातलं एक सांगावंसं वाटतं की आपण जे परंपरेने चालत आलो आहोत ते आपल्या बौद्धिक क्षमतेवर, आणि AI हे ती बौद्धिक क्षमता कुठेतरी साठवून ठेवणं किंवा त्याला पुढच्या जनरेशनपर्यंत नेण्याचं काम करू शकते. पण कला आविष्कार हा आपल्या बौद्धिक क्षमतेतूनच होणार आहे. त्यामुळे AI जितकं महत्त्वाचं आहे तेवढंच तुमची बौद्धिक क्षमता सुद्धा कामाला आणणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा कला तुमच्या मनापासून सादर कराल तेव्हाच त्याचं खरं भावार्थ तिथे उमटून येणार, आणि खरी जी विचारांची तिथे आपल्याला जुळवणूक करायची आहे ती होणार आहे. आणि ही जुळवणूक पुढच्या पिढीला सुद्धा तशी मिळावी म्हणून आपण तिथे AIचा वापर करू शकतो. तर माझ्या मते AIचा वापर हा जितका फायद्याचा आहे तितकाच तोट्याचाही असू शकतो जर आपण त्याला बौद्धिक क्षमतेसोबत वापरले नाही तर. आपल्याला रेडीमेड नकोय, आपण जे बनवत आहोत त्याच्यामध्ये हातभार किंवा अजून वैशिष्ट्य म्हणून आपण AI वापरू शकतो. आणि कला ही गोष्ट मनापासून करायची गोष्ट आहे असं मला वाटतं सर. तर हे कितपत योग्य आहे? नाही, योग्यच आहे. म्हणजे आता तंत्रज्ञान आणि आपल्या सगळ्या प्रकारच्या क्षमता यांची खूप चांगली सांगड घालण्याचं हे युग आहे. हो. आणि त्याचा पुरेपूर वापर आपण करायला पाहिजे. हो. जगाच्या पाठीवरती असलेलं जे ज्ञान आहे, म्हणजे जे एका अर्थाने आपण असं म्हणू की एक 5,000 किलोमीटर 10,000 किलोमीटर कुठेतरी विदेशामध्ये निर्माण झालेलं ज्ञान आहे, आणि ते आता आपल्याला पाहिजे. तर AI ही जी गोष्ट आहे ती ते ज्ञान तुम्हाला काही सेकंदामध्ये उपलब्ध करून देण्याची सोय त्याच्यामधून झाली आहे. त्याच्यामुळे ज्याच्या मनामध्ये स्वतःला विकसित करायचं आहे तो या तंत्रज्ञानाचा वापर करून आणि कुठल्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय अशा प्रकारचे ज्ञान स्रोत त्याच्याकडे उपलब्ध झालेले आहेत. परंतु सृजनता जी असते, सृजन जे असतं, तर ते काही असं एकत्रित केलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून होत नाही. त्याचं एक उद्गम स्थान जिथे कुठे असेल, प्रतिभा जिथं असेल तिथं ते उगम पावणार. हा एक पूरक प्रकार आहे
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आपण आपण म्हणू, म्हणतो. तो एक कृत्रिम प्रकार आहे. परंतु ते आश्चर्य आहे म्हणजे आज जगाच्या समोर, की इतक्या सहज आणि एवढं सगळं ज्ञानभांडार उपलब्ध असताना त्याचा उपयोग करणं आणि आपल्या समाजामध्ये असलेली जी प्रतिभा आहे, आपल्या समाजामध्ये असलेली जी क्षमता आहे सगळ्या प्रकारची, ती विकसित करण्यासाठी त्याला गती देणं हे आपल्याला घडवता येऊ शकतं. असं जे माध्यम आहे कम्युनिटी रेडिओसारखं, ते एक प्रभावी माध्यम बनू शकतं. म्हणजे आपल्या सगळ्या समूहाने, टीमनी, संच जो आहे आपला, त्या संचाने हा विचार करायला पाहिजे. आणि आपलं कामच मुळामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरामधल्या सेवावस्त्यांच्यामध्ये आहे. हो. तर सेवावस्त्यांमध्ये असलेली जी प्रतिभा आहे किंवा ग्रामीण भागामध्ये असलेल्या ज्या क्षमता आहेत, अनेक प्रकारचे छोटे छोटे उद्योग हे ग्रामीण भागातल्या महिला करतात. स्वतः काही प्रयोग केलेले असतात त्यांनी. शहरामध्ये देखील आपण पाहतो सेवावस्त्या जरी असल्या तरी तिथेही प्रतिभाशाली माणसं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर त्यांचा शोध घेणं आणि त्यांना या सगळ्या आधुनिकतेचा एका अर्थाने परिचय करून देणं. म्हणजे तुम्ही जसं म्हणले की ही कृत्रिम बुद्धिमत्तेची जी एका अर्थाने उपलब्ध सुविधा आहे, ती सर्वसामान्य समाजापर्यंत नेण्यासाठी रेडिओ देवगिरींनी मोठा सहभाग हा त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे. आणि त्यातलं तरतम, चांगलं वाईट हे समजण्याची क्षमता पण आपण समाजामध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. नक्कीच सर, जर आपण आम्हाला असं स्वप्न दाखवणार असाल की आपण हे करू शकतो, तर निश्चितच आपली सगळी टीम याच्या मागे हात धुवून कामाला लागेल आणि होईल तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करेल सर. सर, शेवटचा प्रश्न म्हणायला हरकत नाही. आजही रेडिओच्या श्रोत्यांना आणि आपल्याला विश्वास आहे की रेडिओ अतिशय समर्पकपणे, सक्षमपणे चालू शकतो. इतक्या प्रसारमाध्यमांमध्ये, टी व्हीसारखं आता ऑडिओ व्हिडिओ असणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा आजही रेडिओ आपलं स्थान टिकवून आहे. तर याबाबत काय सांगाल सर? रेडिओ ही गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचं सगळं काम करत असताना आणि हाताने जरी आपण काम करत असू, डोक्याने विचार करू शकत असू, मेंदूनी, तरी आपले कान मात्र ऐकण्यासाठी सज्ज असतात. आपण कोणाशी बोलत जरी असू तरी कानाने मात्र आपण ऐकू शकतो. तर ही जी काही एक सुविधा आहे त्याच्यामुळे काम करत असताना घरामध्ये आपण प्रवास करतो आहोत, कारमध्ये बसलेलो आहोत, त्यावेळेस पण रेडिओ आपल्याला ऐकता येऊ शकतो. तर ही एक मोठी सुविधा आहे या सगळ्या विषयातली. आणि म्हणून मला असं वाटतं की रेडिओसारखं माध्यम हे कधीच ते एका अर्थाने ज्याला आपण असं म्हणू की पाठीमागे नाही जाणार. अगदी खरं आहे. ते सगळं समाजाच्या समोरच राहील. आणि एक काळ तर असा होता की रेडिओशिवाय दुसरं कुठल्याही प्रकारचं करमणुकीचं साधन हे नव्हतं. आणि म्हणून मग सकाळची सुरुवातच आकाशवाणीची ती जी सुप्रसिद्ध धून आहे त्याच्याने ती व्हायची. आणि मग सगळ्या बातम्या वगैरे रेडिओवरतीच ऐकायला मिळायच्या. परंतु आज देखील रेडिओमधून प्रसारित होणारे जे कार्यक्रम आहेत किंवा गाणे आहेत, त्या सगळ्या गाण्यांची अशी सहज उपलब्धता ही खूप चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की जरा याच्यामध्ये पण खूप चांगला लोकसहभाग आपल्याला घेता आला. मर्यादा आहेत आपल्या रेडिओच्या, मान्य आहे. परंतु ज्याला आपण असं म्हणू की फोन फरमाईश सारखा कार्यक्रम आहे किंवा आणखीन एकच कुठला तरी कलाकार घेऊन आणि त्यांच्याविषयीची माहिती किंवा एखादं गीत निर्माण होतं, संगीत निर्माण होतं, तो चित्रपट निर्माण होतो, एखादं नाटक असतं, ह्याच्या पाठीमागची जी निर्मिती प्रक्रिया असते ती सर्वसामान्यांना माहिती नसते. आपल्याला फक्त ते समोर दिसतं निर्माण झालेलं. तर तेही सगळ्या श्रोत्यांच्यापर्यंत कसं जाईल, त्याच्यासाठी काही रचना योजना आपल्याला करता येईल का? म्हणजे सांगायला गेलं तर खूप काही आपल्यासमोर आहे. रेडिओच्या समोर एका अर्थाने ती दृष्टी पण आहे आपल्या सगळ्या रेडिओ देवगिरीच्या समूहाला. म्हणजे आपला जो संच आहे, कार्यकर्ता वृंद म्हणतो आपण त्याला, टीम, तर हे सगळेचे सगळे त्या दिशेने प्रयत्न करतात आहे. समाजही आपल्याला देतोय भरभरून पाठिंबा. तर या जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांनाच माझ्यासहित अशी विनंती करेल, आवाहन करेल की असं जे काही आपलं रेडिओ देवगिरीचं काम आहे, त्या कामाचे आपण पहिल्यांदा श्रोते व्हावेत आणि ते जर चांगलं असेल तर त्याचे प्रशंसक व्हावेत. आपल्या सगळ्यांनीच प्रशंसक व्हावं या सगळ्या कामाचं. आणि समजा काही असेल कमतरता तर त्याच्या संदर्भातल्या सगळ्या सूचना निसंकोचपणे या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ किंवा रेडिओ देवगिरीपर्यंत जर श्रोत्यांनी पोहोचवल्या तर त्याच्यावर ते निश्चितपणे काम करून सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपला रेडिओ करेल असा विश्वास मला आहे. त्यासाठी रेडिओ देवगिरीच्या सगळ्या कार्यकर्ता वृंदाला शुभेच्छा.
आणि परत एकदा आपला हा जो जागतिक रेडिओ दिन आहे त्याच्यासाठी रेडिओ देवगिरीच्या या अतिशय प्रभावी अशा माध्यमातून आपल्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. सर, आता प्रश्नांची शृंखला तर संपली, पण आता एक विशेष गोष्ट. आज रेडिओ दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्व श्रोत्यांची विशेष अशी फरमाईश रेडिओवर दिवसभर वाजवत आहोत आणि यात आता तुमच्या फरमाईशचा सुद्धा आम्हाला आनंद घ्यायचा आहे. तर तुमच्या आवडीचं मराठी, हिंदी कुठलंही जे गाणं असेल आम्हाला सांगा. आम्ही आज रेडिओ दिवसाच्या निमित्ताने आपली फरमाईश नक्कीच पूर्ण करू. वा, धन्यवाद. ही संधी दिल्याबद्दल खरोखर मनापासून आभार. एक जुनं हिंदी गाणं आहे उपकार चित्रपटामधलं, मेरे देश की धरती सोना उगले उगले मोती. वा, हा खूपच जो छान सर. उपकार आहे तो किती वेळा पाहिला असेल आणि तो कितीदा जरी पाहिला तरी त्याची गोडी अमीट आहे. मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. बैलों के गले में जब घुंघरू जीवन का राग सुनाते हैं, जीवन का राग सुनाते हैं. गम को सो दूर हो जाता है, खुशियों के कमल मुस्काते हैं, खुशियों के कमल मुस्काते हैं. सुन के रहट की आवाजें, सुन के रहट की आवाजें, यूं लगे कहीं शहनाई बजे, लगे कहीं शहनाई बजे. आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे, दुल्हन की तरह हर खेत सजे. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. चलते हैं इस धरती पे हल ममता अंगड़ाइयाँ लेती है, अंगड़ाइयाँ लेती है. जो ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है, जो जीवन का सुख देती है. इस धरती पे जिसने जन्म लिया, इस धरती पे जिसने जन्म लिया, उसने ही पाया प्यार तेरा, पाया प्यार तेरा. यहाँ अपना पराया कोई नहीं, यहाँ अपना पराया कोई नहीं है, सब पे माँ उपकार तेरा, है सब पे माँ उपकार तेरा. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती
धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। गौतम नानक का खिलते हैं अमन के फूल यहाँ, अमन के फूल यहाँ। गांधी सुभाष टैगोर तिलक ऐसे हैं चमन के फूल यहाँ, ऐसे हैं चमन के फूल यहाँ। रंग हरा हरी सिंह नलवे से, रंग लाल है लाल बहादुर से, रंग बना बसंती भगत सिंह, रंग अमन कबीर जवाहर से, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। एक दुसरं गाणं अतिशय मनाला भावतं नेहमी, मंगेश पाडगावकरांचं आहे आणि सुधीर बाबूंनी ते गायलेलं आहे. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी, असं ते गाणं आहे. ते पण मला खूप आवडतं. कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी, कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर. झाड फुलानी आले बहरून, ऊन पाहिले डोळे उघडून, झाड फुलानी आले बहरून, ऊन पाहिले डोळे उघडून, वर्षा काळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा, वर्षा काळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात
हात इशारा. काय तुला उपयोग आंधळा, काय तुला उपयोग आंधळा. दीप असून उषाशी कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर. रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा. रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा. कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती. कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती. हाय अभाग्या भगवेने सुन, हाय अभाग्या भगवेने सुन. घर संन्यासून जाशी कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून. देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. अवती भवती असून दिसेना, अवती भवती असून दिसेना. शोधितोस आकाशी कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला, हृदयातील भगवंत राहिला. हृदयातून उपाशी कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, अन कुठे शोधिसी काशी, कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी. आणि एक जुना मराठी चित्रपट दाम करी काम, त्याच्यामधलं वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या दाम करी काम रे. विनंती करतो की आपण जरूर हे गाणं ऐकावं. नक्कीच सर. आज श्रोत्यांच्या फरमाईशचाच दिवस आहे आणि तुमचा तर सगळ्यात पहिला मान सर, त्यामुळे तुमची फरमाईश नक्कीच आता लावण्यात येणार आहे. धन्यवाद. आणि खूप खूप धन्यवाद की आपली आवड आपण आमच्या सोबत शेअर केली. धन्यवाद. धन्यवाद. तारा डोळ्यानं पाप सारी
नारायण बघतो पैशा पायी माणूस मरतो, पैशावर जगतो, पैशावर जगतो. वासुदेवाची ऐका बानी, वासुदेवाची ऐका बानी, जगात नाही राम रे. काम करी काम येड्या, काम करी काम, काम करी काम येड्या, काम करी काम. पैशाची जादू लय न्यादी, तान्या पोराला त्याची हाव. आई सोडून घेते झेप, पैशाच्या मागुनी धाव. जन्मापासून साधी माणस, हे जन्मापासून साधी माणस, ह्या पैशाची गुलाम रे. काम करी काम येड्या, काम करी काम. कुणी जुगार सट्टे बाज, कुणी खेळ मुंबई मटका. चांडाळ चौकडी जमता, कुणी घेतो एकच गुटका. कुणी जुगार सट्टे बाज, कुणी खेळ मुंबई मटका. चांडाळ चौकडी जमता, कुणी घेतो एकच गुटका. शर्यत घोडा चौकून सुटला, हे शर्यत घोडा चौकून सुटला, फेकला त्यानं लगामध्ये. काम करी काम येड्या, काम करी काम, काम करी काम येड्या, काम करी काम. ह्या कवडी दमडी पायी कुणी रातूस घेई जीव. कुणी डाका दरोडा घाली, कुणी जाळून टाकी गाव. या कवडी दमडी पायी कुणी रातूस घेई जीव. कुणी डाका दरोडा घाली, कुणी जाळून टाकी गाव. बगल मलदी सुरी तुथारी, बगल मलदी सुरी तुथारी, मुख देवाचं नाम रे. काम करी काम येड्या, काम करी काम, काम करी काम येड्या, काम करी काम. नक्षत्रमानी पोरगी, बापाच्या गळ्याला फास. ठरल्यालं लगीन मोडत, हुंड्याला पैसा नस. नक्षत्रमानी पोरगी, बापाच्या गळ्याला फास. ठरल्यालं लगीन मोडत, हुंड्याला पैसा नस. काळीज भरलं श्रीमंतीनं, अहो काळीज भरलं श्रीमंतीनं, हातात नाही छदामध्ये. काम करी काम येड्या, काम करी काम. नाचते नारीची अब्रू, छन छुन्नक ताला भरती. पैशानं बायको खुस, पैशानं बोलते फिरती. नाचते नारीची अब्रू, छन छुन्नक ताला भरती. पैशानं बायको खुस, पैशानं बोलते फिरती. या पैशाच्या बादशहाला, या पैशाच्या बादशहाला, दुनिया करते सलाम रे. काम करी काम येड्या, काम करी काम, 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 काम करी काम येड्या, काम करी काम. धन्यवाद सर. मी आपल्या श्रोत्यांना हे सांगू इच्छिते की आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त खरोखर ही गोष्ट सांगण्यासारखी आहे की रेडिओ हे आजही अतिशय दमदार आणि विश्वसनीय असं प्रसारमाध्यम आहे आणि अशा प्रसारमाध्यमांना आजही चालू ठेवण्याची, हा वारसा पुढे नेण्याची एक जबाबदारी डॉक्टर दिवाकर कुलकर्णी सरांसारख्या अनेक व्यक्तींनी घेतली आहे आणि त्यांच्यामुळे आपलं हे रेडिओचं विश्व टिकून आहे. तर मी मनापासून सरांचे आणि अशा
सर्व जणांचे आभार मानते की जे रेडिओसाठी डेडिकेशननी समर्पण देऊन काम करत असतात. धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.